सुरुवातीलाच बातमी आहे नीट परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ती म्हणजे नीट परीक्षेतून आता पर्यायी प्रश्न रद्द करण्यात आलेले आहेत। यापुढे 180 मिनिटात 180 प्रश्न सोडवणं बंधनकारक असणार आहे। नीटच्या परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आलेला आहे। त्या परीक्षार्थींना अतिरिक्त वेळही मिळणार नाहीये। कोरोनापूर्व काळातील परीक्षेप्रमाणेच परीक्षा होणार असल्याची माहिती मिळते। आताची सर्वात महत्त्वाची बातमी नीट परीक्षार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी। नीट परीक्षेतून आता पर्यायी प्रश्न रद्द करण्यात येणार आहेत। यापुढे 180 मिनिटात 180 प्रश्न सोडवणं बंधनकारक असणार आहे। नीटच्या परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आलेत। परीक्षार्थींना अतिरिक्त वेळही मिळणार नाहीये। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, या संदर्भातला अधिकचा तपशील। प्रज्ञा, अगदी बरोबर आहे। खरं तर कोरोना काळात जी आहे ती नीटने आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पर्यायी प्रश्न जे आहेत ते दिलेले होते, परंतु आता जे आहे ते जेमतेम 1.5-2 महिन्यांवरती परीक्षा आलेली आहे। साधारणतः मला वाटतं की मे महिन्यामध्ये ही संपूर्ण परीक्षा पार पडेल आणि आता फेब्रुवारीमध्ये 12वीची जी आहे ती परीक्षा पार पडेल आणि 12वीची परीक्षा झाल्यानंतर केवळ 1.5-2 महिने विद्यार्थ्यांना मिळणार असताना हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। 180 प्रश्न जे आहेत ते विद्यार्थ्यांना सोडवायचे आहेत आणि यासाठी केवळ 180 मिनिटांचा वेळ म्हणजे साधारणतः 3 तासांचा वेळ जो आहे तो नीटने आणि एनटीएने नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विद्यार्थ्यांना दिलेला आहे। यापूर्वी कोरोना काळामध्ये 20 प्रश्न अधिकचे जे ते पर्याय दिलेले होते आणि आता 20 मिनिटं देखील जे पर्यायी शब्द प्रश्न दिलेले होते ते 20 मिनिटं देखील रद्द केलेले आहेत आणि 180 प्रश्न जे आहेत ते विद्यार्थ्यांना सोडवायचे आहेत। त्यामुळे आता विद्यार्थ्यांसमोर नवं आव्हान जे आहे ते नव्या प्रश्नांनुसार अभ्यास करण्यासाठी उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि अगदी तोंडावर आली आहे परीक्षा आणि त्यानंतर म्हणजे परीक्षा जवळ येताच हा बदल करण्यात आलेला आहे। यामागचं कारण काय असू शकतं? खरं तर हे नेहमीची त्यांची पद्धत आहे। खरं तर कायमस्वरूपी जी परीक्षा जी आहे ती अशा पद्धतीनेच होत होती। 180 प्रश्न यापूर्वी देखील नीटचे असायचे आणि 180 मिनिटांमध्ये ही परीक्षा म्हणजे 3 तासामध्ये ही परीक्षा जी आहे ती क्लिअर करावी लागायची। परंतु कोरोना काळानंतर ही प्रक्रिया जी आहे ती अशाच रीतीने सुरू राहिली। मागच्या वर्षी देखील हाच नियम जो आहे तो वापरला गेला, परंतु यंदा अचानक जो आहे तो हा नियम बंद करण्याचा निर्णय एनटीएने नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेला पाहायला मिळतोय। कोरोना पूर्वीच्या पद्धतीने परीक्षा व्हायच्या त्याच पद्धतीने आता इथून पुढच्या परीक्षा ज्या आहेत त्या आम्ही घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु वर्षभर विद्यार्थी जे आहेत ते 12वीचा अभ्यास करत असताना या नीटचा म्हणजेच मेडिकलला जाणारे जे स्टुडंट्स असतात ते या नीट परीक्षेचा अभ्यास करत असतात आणि त्यांना ऐन वेळी हा सांगितल्यामुळे मोठा प्रश्न जो आहे त्यांच्यासमोर उत्पन्न झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।